नमस्कार मित्रांनो. दरवर्षी मे महिन्याचा दुसरा रविवार येतो आणि सोशल मीडिया हॅपी मदर्स डेच्या पोस्टनं ओसंडून वाहू लागतो. आपण स्टेटस ठेवतो, फोटो शेअर करतो आणि 10 मे 1908 रोजी अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामध्ये सुरू झालेली एक परंपरा मोठ्या आनंदानं साजरी करतो. ॲना जार्विस यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ सुरू केलेली ही मोहीम आज जागतिक स्तरावर एक सण बनले आहे. पण कधी विचार केला आहे का? ज्या मातीनं छत्रपती शिवरायांना घडवणारा राजमाता जिजाऊ पाहिल्या, ज्या भूमीनं शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी शेण दगड सोसणाऱ्या सावित्रीबाई फुले पाहिल्या, ज्या महाराष्ट्रानं पोटच्या लेकरासारखं हजारो अनाथांना सांभाळणाऱ्या सिंधुताई सपकाळ पाहिल्या आणि उभ्या कड्यावरून आपल्या बाळासाठी प्राणाची बाजी लावणारी हिरकणीसुद्धा पाहिली, त्याच महाराष्ट्रात, त्याच भारतात आपल्याला मदर्स डे साजरा करण्यासाठी पाश्चात्य कॅलेंडरची तारीख का लागते? आपल्या या महामातांची जयंती किंवा पुण्यतिथी हा आपल्यासाठी मदर्स डे का असू शकत नाही? आपण पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटात आपल्या मातीतील या दैवतांना आणि त्यांच्या बलिदानाला विसरत चाललो आहोत का? आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्याही उत्सवाच्या विरोधात नाही, तर आपल्या हरवत असलेल्या अस्मितेचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर मग या महत्त्वाच्या विषयावर सविस्तरपणे बोलूया. मित्रहो नमस्कार. तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, पाश्चात्य संस्कृतीचं आपल्या संस्कृतीवर होणारं अतिक्रमण हा काही आजचा विषय नाही. अनेक बाबतीत आपल्याला सांगायचं झालं तर याची अनेक उदाहरणं देता येतील. पूर्वीच्या काळात हिंदू संस्कृतीमध्ये उपवास जो केला जायचा तो सूर्योदय ते सूर्यास्ताचा केला जायचा. आता रात्री 12 वाजल्यानंतर आपला उपवास सुरू होतो, कारण 12 वाजल्यानंतर दिवस बदलणं ही जी संस्कृती आहे ती पाश्चात्य आहे. दुसरंच उदाहरण घ्यायचं झालं तर आता मी अलीकडेच साजरा केलेला आपण मदर्स डेविषयी बोलू. मदर्स डे हा साजरा का केला जातो याची खरी गोष्ट मित्रांनो आपल्याला माहीत नसेल. त्याची खरी गोष्ट आहे ती म्हणजे अमेरिकन समाजसेविका असलेल्या ॲना जर्विस यांच्या मातोश्री ॲन रिव्हर्स जर्विस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा मदर्स डे साजरा केला जातो. ॲना जर्विस यांच्या आई या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या, ज्यांनी अमेरिकन गृहयुद्धादरम्यान मदर्स डे वर्क क्लब स्थापन करून महिलांना प्रशिक्षण दिलं होतं. 1905 आपल्या आईच्या निधनानंतर ॲना जर्विस यांनी आपल्या आईच्या कामाचा सन्मान करण्यासाठी आणि जगातील सर्व मातांच्या निस्वार्थ प्रेमाचा गौरव करण्यासाठी मदर्स डे साजरा करण्याची मोहीम सुरू केली. 10 मे 1908 रोजी वेस्ट व्हर्जिनियामधील एका चर्चमध्ये पहिला अधिकृत मदर्स डे साजरा करण्यात आला. 1914 अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मे महिन्याचा दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. हा सण दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी अमेरिकेमध्ये साजरा केला जातो आणि त्याची अधिकृत राष्ट्रीय सुट्टीसुद्धा जाहीर केली जाते. मित्रहो, महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अमेरिकेत साजरा होणारा मदर्स डे तुमच्या आमच्या घरापर्यंत कधी पोहोचला कळलंसुद्धा नाही. आता तुम्ही म्हणाल, मदर्स डे अमेरिकेत साजरा होतोय तो आपल्या घरापर्यंत पोहोचला, ह्याच्यात काय अनिष्ट झालं? तर मित्रांनो, इथे मुद्दा अनिष्ट प्रथाचा नाही आहे, तर आपल्या संस्कृतीला आपण विसरत चाललो आहोत हा आहे. महाराष्ट्रात, भारतामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांनी अशा अनेक पुरुषांना जन्म दिला किंवा अशी अनेक पुढची पिढी जन्माला घातली की ज्या पिढीनं अख्खा भारत देश गाजवला. भारताचा इतिहास त्यांच्या नावावर लिहिला जातो. त्यांचा पराक्रम हा भारताची एक सोन्याची खाण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य, शौर्य, धर्मनिष्ठा आणि न्यायाचे संस्कार देणारा राजमाता जिजाऊ या भारतीय इतिहासातील सर्वात प्रेरणादायी माता मानल्या जातात. सावित्रीबाई फुले जरी त्या एका मुलाच्या आई नव्हत्या, तरी त्यांनी हजारो मुलींना शिक्षण देऊन समाजाला नवीन दिशा दिली. त्यांचे कार्य मातृत्वाच्या व्यापक रूपाचे एक उदाहरण मानले जाते. एवढंच कशाला, आत्ताच्याच काळाबद्दल बोलायचं झालं तर अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी हजारो अनाथ मुलांना आधार देऊन त्यांचं आयुष्य घडवलं. एवढंच नव्हे तर मदर टेरेसा जीवाची पर्वा न करता रात्रीच्या अंधारात रायगडाच्या उंच आणि धोकादायक कड्यावरून खाली उतरणाऱ्या हिरकणी याही आदर्श माताच. अशा अनेक ज्ञात, अज्ञात आणि थोर माता भारतात आणि महाराष्ट्रभूमीत जन्मल्या. पण त्यांच्यासाठी कुणीच मदर्स डे आणला नाही. आपण आपल्या संस्कृतीवर आपल्या विचारांचा पगडा लादला तर ती जोर जबरदस्ती ठरते. तो पगडा आपण सहन करत नाही. परंतु अमेरिकन, इंग्लंड अशा अनेक पाश्चात्य देशांच्या संस्कृतीचा मात्र आपण अलीकडे खुशालपणे आदर करू लागलो आहोत. त्यांच्या संस्कृतीला आपण आपलं दार मोकळं ठेवतो. आज आपण अनेक महिलांचा गौरवाने येथे उल्लेख केला. त्याच्याही पलीकडे अनेक महिला अशा आहेत की ज्यांनी अनेकांना घडवलं, अनेक मुलांना असं घडवलं की ज्यांनी देशाचं नाव उज्ज्वल केलं. पण त्यांच्या जयंती, पुण्यतिथीला आपण मदर्स डे साजरा करतो का? एवढंच कशाला, तुमच्या आईच्या बर्थडेच्या दिवशी तुम्ही मदर्स डे साजरा करता का? तर नाही. आपल्याला त्या अमेरिकन बाईच्या कार्याचा खूप अभिमान, आपल्या देशातील महिलांच्या कार्याचा नाही, असंच तर म्हणावं लागेल ना. पाश्चात्य संस्कृतीचा इथे मी उल्लेख केला. आपली संस्कृती एवढी ग्रेट आहे की ती दररोज सकाळी देवासमान असलेल्या आईसमोर नतमस्तक व्हायला शिकवते. पण ही संस्कृती आपण अलीकडे विसरत चाललो आहोत. सकाळी आईचे चरण धरण्यापेक्षा आईचा उद्धार कसा करता येईल, आईच्या नावाने शिवी देऊन तिचा जो सोन्याचा पिंजरा आहे किंवा तिला देव्हाऱ्यात बसवण्याचं सोडून तिला जो वाईट माप कसं दिलं जाईल, तिच्याबद्दल वाईट कसं बोललं जाईल, हे आपण अलीकडे शिकू लागलो आहे. मित्रांनो, आई ही देवासमान असते असे थोर पुरुष अगोदर सांगून गेले. पण ह्या सर्व गोष्टी आपण अलीकडे विसरू लागलो आहोत. मला एक गोष्ट आठवते, मी लहानपणी ऐकलेली, माझ्या आईनं मला ऐकवलेली. एका तरुणाचं लग्न होतं आणि तो बायकोचा बैल होतो. बायको सांगेल ते तो ऐकायचा. एकदा बायको त्याच्याकडे अशी एक गोष्ट मागते जी तो कधीही देऊ शकत नाही. बायको त्याला सांगते, जा आणि तुझ्या आईचा खून कर आणि तिचं काळीज माझ्यासाठी घेऊन ये. आता काय करणार? बायकोचं सगळं ऐकणारा हा नवरा शेवटी गेला. आई घरात काम करत होती. त्यानं तिला मागचा पुढचा विचार न करता ठार मारलं, तिचं काळीज घेतलं आणि तो आपल्या घरी यायला निघाला. वाटेत येताना, धावत येत असताना त्याला ठेच लागली आणि पटकन त्यांच्या तोंडातून अस्पष्ट असा उद्गार आला, आई ग. बघा, एका मेलेल्या आईचं काळीज, ते काळीज तडफडू लागलं, ते हृदय तडफडू लागलं आपल्या मुलाचा असा आई असलेला आवाज ऐकून. आणि ते काळीज बोलू लागलं, काय रे बाळा, कुठे तुला लागलं का? जास्त लागलं तर नाही? आपल्या आईच्या काळजातून आलेले ते उद्गार त्या मुलाला असह्य वेदना देऊन गेले. त्याला कळलं की आई किती ग्रेट असते. मित्रांनो, आताच्या काळात ही कथा कपोलकल्पित वाटेल, काल्पनिक वाटेल. काल्पनिकही आहे ती काही कुठे घडलेली नाही. पण या काल्पनिक कथेपेक्षा आईचं थोरपण हे अजिबात कमी नाही. विश्वास ठेवा.
आईचं प्रेम हे कधीही संपत नाही. असं म्हणतात की ज्या ठिकाणी देवाला पोहोचता येत नव्हतं त्या ठिकाणी त्यानं आईला पाठवलं. कारण आई ही ग्रेटच असते. जिच्या हृदयामध्ये तुमच्या असंख्य गुन्ह्यांना माफी असते. ते न्यायालय, ते कोर्ट म्हणजे आईचं हृदय. यापेक्षा काय बोलावं. मित्रांनो, मदर्स डे साजरा करणं इतपत ठीक आहे, पण तुमच्या आईच्या प्रेमाला, आईच्या आणि मुलाच्या नात्याला एका दिवसातच अडकवू नका. प्रत्येक दिवस, वर्षातला प्रत्येक दिवस तुमच्यात आणि आईच्यात जास्त जवळीकता आणणारा असो, एवढ्यासाठीच हा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.